आपल्या सह्याद्री देवराई संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रात 32 देवराया आहेत. आता जुन्नर तालुक्यात आलमे गावात आपण नवीन देवराई सुरू करतोय. खरं तर नवीन देवराई सुरू होणं ही आपल्यासाठी आता नेहमीच कामाची गोष्ट आहे. पण जुन्नर तालुक्यातल्या आलमे गावातली देवराई खास आहे आणि त्याला कारण आहे ते 26 जानेवारी 2026 पासून आपल्या सह्याद्री देवराईचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई असं नाव ठेवत आहोत. आपल्या प्रत्येक देवराईचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई असणार आहे. म्हणून हा सोहळा खास आहे. आपल्या राजाच्या नावानं जुन्नरच्या मातीत नव्या देशी झाडांचं राज्य येणार आहे. नवे झाडांचा राज्याभिषेक होणार आहे आणि त्यासाठी आपण सारे मावळे जमणार आहोत. पण फक्त घोषणा द्यायच्या का? नाही. आपण सगळ्यांनी आपलं आवडतं देशी रोप घेऊन यायचं आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराईत ते लावायचं आहे. कुणी बेल घेऊन या, कुणी आंबा, कुणी जांभळ, कुणी फणस, आवळा, चिंच, बकूळ, जारूळ, किती नावं आठवाल, किती नावं तुम्हाला माहिती आहेत. की सगळ्या नावांची प्रत्येकानं वेगळी वेगळी रोपं घेऊन यायची. आपल्या राजाच्या या देवराईत आपलं एक रोप असावं, आपल्या आवडीचं बीज असावं. आपल्या महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीत आपल्या घामाचा थेंब असावा. महाराजांनी स्वराज्याच्या विचाराने भूमी कसदार बनवली. आपल्याला फक्त सावली पेरायची. आपल्या राजाचं जिथे जिथे पाऊल पडलेलं असेल त्या प्रत्येक पाऊल खुणेला झाडांचा डेरेदार मंडप बनवूया. छत्रपती शिवरायांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढ्या सांगतच राहणार आहेत. पण आपली देवराई बघून पुढच्या पिढ्या नक्की म्हणतील महाराजांचे 21व्या शतकातले मावळे पण कामाचे होते. इथून पुढं महाराजांच्या नावाने देशाला अभिमान वाटेल अशी देवराई घडवूया. सुरुवात जुन्नर तालुक्यातील आलमे गावापासून करूया. नक्की या. आपल्या राजाची थोरवी फक्त पुस्तकांची पानं नाही, लाखो झाडांची पानं फुलं सुद्धा सांगतील. सह्याद्री देवराई 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 सह्याद्री देवराई 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 सह्याद्री